आज सभागृहामध्ये खरं तर आपल्या जिल्ह्याने राज्यात चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्याचा ठराव पण तिथं झाला की चांगलं काम केलं. 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात आपला जिल्हा अव्वल राहिला, ती एक चर्चा झाली. आणि विकासात्मक काही आमदारांनी, काही खासदारांनी, मंत्र्यांनी सगळे प्रश्न मांडून चर्चा झाली. एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध आपण गंभीर आरोप लावलेले आहेत. ते पोलीस निरीक्षक कोण आणि आरोप कशा स्वरूपात? PI LCB यांच्या संदर्भातली ती विषय होता. संदीप पाटील. LCB PI एकच असतो ना, चार थोडीच आपल्याकडे. LCB तत्कालीन नाही. LCB PI संदीप पाटलांनी एका महिलेचं शोषण केलं होतं, शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते. ते सर्व पुराव्यानिशी मी DPDC ते दिलं आणि सगळ्या आमदारांनी, मंत्र्यांनी एकजुटीने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याची LCB वरनं हकालपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे. त्याला LCBतनं काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई चालू झाली. ते असे म्हटलेत की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल, मलाही गोळी घालून देईल, आमदाराला गोळी घालेल, असं ते बोलले होते. ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे. नेमकं काय प्रकरण आहे, काय कशाविषयी हा प्रकरण? असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती. त्यांनी त्याच्याशी सलगी केली, सलगीचं प्रेमात रूपांतर झालं, प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वित अत्याचार, बलात्कार केले. लग्नाला जेव्हा तो नकार द्यायला लागला तर ती महिला, त्यांनी सांगितलं की माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत, आम्ही आता डिवोर्स घेतोय, अशा पद्धतीचं. ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे 4-5 ठिकाणी ऑलरेडी अशी प्रकरण आहे, मी स्वतः वैतागली आहे. आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे. यांनी पोलीस स्टेशनचा सगळा धाक दपटशा तिला दाखवला, शिवीगाळ केली, दमदाटी केली. म्हणजे पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे. आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती जळगाव जिल्ह्यातला LCB PI हाच जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं. जर आमदारांवरच जर काही धमकींचे सत्र येत असेल तर आमदार सुरक्षित नसतील, महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे, त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून मी त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत? याच्यामध्ये आयुष आणि पियुष नावाचे 2 भाऊ आहेत. त्यातला आयुषचं नाव, तो कायम तिला वारंवार फोन करणे, त्या महिलेचं एकदा अबॉर्शन सुद्धा झालेलं आहे. तिचं म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच. हा आयुष्य सगळ्या गोष्टींची, तिला गाडी पोटवणे, एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली. आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे. त्या आयुष नावाच्या मुलाने, त्याचं सरनेम आयुष मरियार, त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्व्हॉल्व आहेत. आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणींमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची, कुठे काय करायचं, त्या नियोजनामध्ये हा आयुष असायचा. तर तोही तपास करायला लावला. त्याला पोलिसांनी 2 भावांना गनचे परवाने दिले आहेत. ते कशासाठी दिले, त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा 2 भावांना परवाना द्यावा लागला, त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे, हेही मी आता SP-ना सांगणार आहे. ते गनचे परवाने रद्द करणार आहे. ते गुन्ह्यात जर असतील, आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेने जे मला दिलेत पुरावे, त्यात आयुष्यही गुन्हा दाखल झाला पाहिजे, हेही आता आहे. एकंदरीत महिला जी आता फिर्याद देईल त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल. पण या जिल्ह्यामध्ये कुणीही अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपवून घेणार नाही. तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या, महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे. त्या LCB PIला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं. 1 महिन्यात जवळपास लागला गुन्हा दाखल व्हायला, नेमकं अडचणी काय होत्या? माझ्याकडे त्यांनी काल येऊन ती तक्रार सांगितली. ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही. त्यांनी मला सांगितलं की आम्ही DYSP ऑफिस, SP ऑफिसलाही त्यांना सांगितलंय. पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो. परंतु मी SP-शी बोललो, पालकमंत्री बोलले, आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील
तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेचलं पाहिजे. असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही. अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील, जर तिच्यावर अन्याय झालाय तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली.